रात्री आम्ही घुमून राहिलो तर घुमता घुमता दिसला आम्हाला साप. पवन भाऊ म्हणत, अरे काढ ना आपल्या ब्लॉगसाठी व्हिडिओ सापाचा. मग काय काढला तुमच्या भावानं व्हिडिओ सापाचा. उठलो, डब्बा उचलला, काढली आपली BMW, चाललो ड्युटीवर पोचल्याबरोबर हर्षल भाऊ म्हणतात की आपल्याला वॉरंटी काढायची आहे. तुम्हाला म्हटलं चला भाऊ वॉरंटी काढू. वॉरंटी गिरंटी काढली. तेवढ्यात हेमंत भाऊ म्हणतात चल आपल्याला पार्सल आणायला जायचं आहे. मग काय गेलो, पार्सल घेतलं, आलो शोरूमवर आलो आणि तेवढ्यात कृष्णा भाऊ म्हणतात मला तू या ब्लॉगमध्ये घे आज. म्हटलं काही विषय आहे का कृष्णा भाऊ तुमच्यासाठी. घेतलं मग कृष्णा भाऊले ब्लॉगमध्ये. भाऊनं काढला भाऊ प्रॉब्लेम. कृष्णा भाऊ झाले खुश आणि म्हणतात ये पायरी अशा काढतात प्रॉब्लेम. तेवढ्यात आला तुमच्या भावाला फोन की तुला अकोल्याला गाडी घेऊन जावं लागते, रवी भाऊ करून राहिले तयार. तर म्हटलं चला पाहू. रवी भाऊ करून राहिले ते गाडी तयार. आपण घेतली गाडी, उचलली, गाडी चालू केली, निघलो शिदा अकोल्यासाठी. तेवढ्यात आला आठवण की पेट्रोलही टाका लागते. मग आपण टाकलं पेट्रोल गाडीमध्ये. मग निघलो अकोल्यासाठी. आणि अकोल्यात पोचल्यावर एक घोड झाला रे बा. चला सांगतो काय झालं. या राहुल भाऊनं केली बा गाडी चेक आणि मग म्हणतात का हो बा हे तर गाडी दुसरीच आहे, आपल्याला जे पाहिजे होते ते नाही. मग मी ना राहुल भाऊला म्हटलं जाऊ द्या होते वया मानानं, चला माझ्यासोबत तुम्ही तिकडून गाडी घेऊन या. तेवढ्यात आला मला तुषारचा फोन, एक काम करा म्हणे तुम्ही अर्ध्या मधात या, मी अर्ध्या मधात येतो. आपण राहुल भाऊले गाडी देऊन आपण चाललो जाऊ खामगावले. मग थांबलो तरी थोडीशी वाट पाहिली तुषारची. तेवढ्यात आला तुषार. ते राहुल भाऊले दिली गाडी. मीनं जे गाडी नेली ते आम्ही वापस चाललो मग खामगावले घेऊन. तेवढ्यात पोचलो खामगावले पोचल्याबरोबर काढली आपण आपली BMW आणि त्याच्यात टाकलं पुरं 335 रुपयाचं पेट्रोल. आजच्यासाठी एवढंच. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या बा तुमच्या भावाला.